बाय. येतो आम्ही लगेच येतो. राम रामच केला तरी वाटत होत शेवटी मम्मा म्हणत होता ना. Good morning. उठो बेबी. गाइस वेलकम. आम्ही किती आज स्कूलला जातोय. निहालचा फर्स्ट डे आहे आज. हे बघा हे निहालची बॅग आम्ही घेतली आणि आता चाललोय त्याला नेण्यासाठी गिफ्ट सोडण्यासाठी. नाही हात नाही लावायचा. चला असे निघाले आम्ही सगळे. निहालचा मामा मी आणि निहाल आम्ही जातोय. चलो फिर चाबी काय आपण ना जाऊ मग ना निहालला तिथं हे करू. आणि निहाल तिथे मामाच्या गाडी आणते आपण समोर थांबू. बघू तुझे आणखी कोणते कोणते फ्रेंड्स आहेत. चल या. हा चला या इकडे. तर चाललोय आम्ही. निहाल किती हॅप्पी आहे. मस्त ना माऊ. हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा व्हिडिओ काही असा वेगळा नाही आहे की मी असं दुसरं काहीतरी सांगणार आहे, पण माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल असलेला व्हिडिओ हा आहे. रिझन हे की माझा निहाल म्हणजे माझा मुलगा आता फर्स्ट टाइम तो स्कूलमध्ये म्हणण्यापेक्षा डे केअरमध्ये आम्ही टाकतोय. सम काइंड ऑफ स्कूलच समजा, लर्निंगसाठी त्याला बाहेर टाकतोय. तर प्रत्येक आईसाठी प्रत्येक पॅरेंट्ससाठी ही गोष्ट किती मोठी असते ना की आपलं बाळ जे आपल्या सोबतच राहतं, नेहमी फॅमिलीमध्येच राहतं, फर्स्ट टाइम आपण त्याला कोणाजवळ तरी देतोय. खूप वेगळी फिलिंग असते. हे मी माझ्या निहालला ना आज फर्स्ट टाइम डे केअरमध्ये फक्त 1च तास ठेवला, बट स्टील म्हणजे मला कसं तरीच वाटत तो कसा राहिला असेल, कसा राहत होता. म्हणजे त्याला सोडत असण्यापासून म्हणजे तिथं सोडायला गेली होती तेव्हापासून माझं काहीतरी वेगळंच असं चालू होतं नाही का. आणि हे जे सगळे मुवमेंट आजचे झाले ना मी ते सगळं कॅप्चर केलं आहे. जमेल तसं मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. कारण माझं म्हणणं होतं की पहिल्यांदा जातोय तो, आयुष्यात त्याला पाहायला आवडेल किंवा मला पण आठवण नाही का तो कसा म्हणजे रिॲक्ट करत होता. आणि जसा तो गेला आतमध्ये आणि आतमधून असं मम्मा पाहत होता, मम्मा आणि मी विदिन अ सेकंड ना मी त्याला आतमध्ये सोडलं आणि जस्ट बाहेर निघाली. कारण ती पॉलिसी पण आहे तिथली आणि असं म्हणतात की सेपरेशन पिरियड थोडंसं कमी केला म्हणजे असं पटकन निघून गेलं ना तर ते एवढा वेळ हे नाही लागत. जर समजा तुम्ही थांबलात, हा माऊ येतो मी असं तसं बोलत असले ना तर मुलांना जरा तो इम्पॅक्ट जास्त पडतो. म्हणून मी ना असं फटाफट निघाली, बट कसं तरीच वाटत होतं. आणि मी जेव्हा गेली त्यावेळेस थोडासा रडत होता तो मी गेली असताना, पण ज्यावेळेस मला पाहिलं तर आणखी रडायला लागला. आणि तिथून घरी येईपर्यंत असा चिपकूच राहत होता तो, मम्मा मम्मा करून नाही का लागत, असं वेगळं वाटत होतं. पण टाकावं तर लागतंच ना स्कूलमध्ये. तर अशी होती माझी मिक्स्ड फिलिंग. तुमची कशी होती तुमच्या मुलाला घेऊन हे मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि निहालला मी कसं सोडलं आणि त्याची कुठली स्कूल आहे, तुम्हाला या स्कूलबद्दल पण काही माहिती हवी का, मला ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओज मी घेऊन येणार आहे. तर आता तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि कसं वाटतोय सांगा मला. मुलांचा फर्स्ट डे असतो पण आपल्या आई लोकांना किती हे असतं ना. तर निहालचा आज फर्स्ट डे, पण मी त्याच्यासाठी सकाळी 6 वाजतापासून उठून आहे. घरातलं सगळं आवरलं, मग त्याची बॅग भरायला घेतली. आणि नंतर लक्षात आलं की त्याच्या मॅडमनी सांगितलं होतं की त्याच्या बॅगवर नाव लिहायचं त्याचं, आणि ते पण मराठीमध्ये. मग काय पेनीने लिहिणार म्हटलं तर आता कसं, तर माझ्याकडे होते ॲक्रेलिक कलर. म्हटलं चल दिखाते हैं अपना कुछ. मग चालू केलं आणि सकाळी बरं का कामावरून निहालचं हे बॅग कलर करायला घेतली. त्याची बॅग भरलीच होती, कपडे काढले, त्याला कुठले कपडे तिथे सोबत द्यायचे, त्याचं खाण्याचा टिफिनसुद्धा, ह्या सगळ्या गोष्टी मी फर्स्ट टाईम करते. तर असं सुंदर त्याच्या बॅगवर मी लिहिण्याचं ट्राय केलं. मुलांची स्कूल, त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी मी आत्तापर्यंत दुसऱ्याच पॅरेंट्सच्या पाहत होती,
पण स्वतःही करण्याची वेळ जेव्हा आली ना तर तेव्हा कळालं किती तारेवरची कसरत असते ना. आणि पहिलाच दिवस म्हटला ना मनात वेगळीच घालमेल असते. तो राहील का, कसा रिॲक्ट करेल, रडेलच का तिथे, म्हणजे तिथलं वातावरण त्याला कसं वाटेल, ह्या सगळ्या गोष्टी ना मनात येत असतात. आपण जरी बोलत नसेल ना पण तरी आपल्या मनात असं वेगळीच धाकधूक राहते. निहालला टाकण्यासाठी जवळपास आम्ही 6 महिने झालं विचार करतोय, पण आणखी टाकलं नव्हतं म्हणजे स्कूलमध्ये. तर कसं तरी आम्ही विचारपूर्वक म्हणा किंवा एक आलं मुहूर्त की चलो आता टाकायला हवं निहालला. मग चालूच केलं. तर आता त्याची स्कूलची बॅग भरली मी. स्कूलचे पण काही नियम्स आहेत. स्कूल म्हणण्यापेक्षा हे लर्न केअर आहे, डे केअर काइंड ऑफ. तर इथे सगळं शिकवतात स्कूलसारखंच. प्री स्कूलमध्ये मी टाकण्याचा विचार केला होता, जसं की प्ले ग्रुप म्हणतात, तिथे टाकण्याचा विचार केला होता. पण तिथे होतं फक्त 2 तास आणि त्यामध्ये फक्त स्कूलच्या ॲक्टिव्हिटीज असत्या. आणि माझं काय म्हणणं होतं माहिती आहे का, मुलांना ना स्कूलच्या ॲक्टिव्हिटीजपेक्षा ते शिकणारच आहेत. जे डिसिप्लिन म्हणा किंवा असं नाही का एखाद्याचं ऑर्डर फॉलो करणं किंवा स्वतःच्याच बाकीच्या गोष्टी जशी की पोटी ट्रेनिंग असेल, सुसूचं असेल, जेवणाचं कसं आहे, हे सगळ्या गोष्टी ना यायला पाहिजे. आणि ह्या कुठं शिकेल तो, तर ह्याच गोष्टीचा मी विचार करते. आणि प्रत्येक गोष्ट माहिती आहे का आपण घरी नाही शिकू शकत. आपण किती जरी म्हटलं ना हां मी एवढा वेळ देईल असं करेल, आणि एक मुलं आपल्याकडून शिकत नाहीत घरच्यांकडून, दुसरं असं की आपण तेवढं प्रॉपरली आणि प्रोफेशनली शिकू नाही शकत त्यांना. मग त्याच्यामुळेच हा डिसिजन मी घेतला होता. आणि आत्ता मला असं वाटतंय की वर्थ आहे हा डिसिजन. तुम्हाला कसं वाटतंय, म्हणजे तुम्ही असं केलं आहे का मला सांगा बरं. म्हणजे तुमचं काय मत आहे याला घेऊन, की मुलांना लवकर शाळेत टाकायला पाहिजे, डे केअरला टाकायला पाहिजे, नाही टाकायला पाहिजे, किंवा काय त्याच्या ग्रोथशी रिलेटेड काही गोष्टी असतात का. मी एक म्हणजे म्हणतात ना नवीन आहे, म्हणजे 2.5 वर्षाचाही झाला नाही निहाल, आणि मी त्याला असं टाकते स्कूल म्हणजे डे केअरला. तर तुमचं यावर काय मत आहे मला नक्कीच सांगा. मी माझ्या विचारानुसार मला जे काही कन्सेप्ट आवडले तिथले त्यानुसार मी इथे टाकलं. आणि जिथे निहालला टाकलं ना याच्याबद्दलचा पण एक डिटेल व्हिडिओ मी घेऊन येईल. बट त्यासाठी मला थोडंसं तिथला रिझल्ट पाहायचा आहे की कसा निहाल रिॲक्ट करेल आणि त्याची इम्प्रूव्हमेंट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पाहून सांगेन. आता त्याची बॅग तर कलर करून झाली होती, त्याचं नाव लिहून झालं होतं. सोबत आता त्याला हँकी द्यायच्या होत्या, आणि त्या हँकी पण पप्पाच्या वापरलेल्या, म्हणजे त्या कशा मऊ झालेल्या असतात ना त्याच हँकी पाहिजे होत्या. टीचरनी स्ट्रिक्टली सांगितलं होतं न्यू हँकी नको आहेत त्याला, मोठ्या हँकी द्या आणि त्यावर सुद्धा त्याचं नाव लिहा, म्हणजे कसं सगळ्यांसोबत त्या मिक्स नाही होणार. किती छोट्या डिटेल्स असतात ह्या, पण असं हे सगळं करणं म्हणजे ना खूप वेगळं. तर मी निहालसाठी अशा सगळ्या त्यांच्या हँकी रेडी केल्या, सगळ्या गोष्टी केल्या. आणि मला ना एक अच्छी और एक ऐसी नर्वस काइंड ऑफ फीलिंग चल रही थी मेरे मन में वाटतं. आणि एक माहिती होतं तो राहील, बट आणखी असं वाटत होतं राहील का नाही, कारण असं अननोन लोकांमध्ये आम्ही कधी त्याला असं ठेवलं नव्हतं. जे नोन होते, जे फ्रेंड्स होते त्यांच्याच घरी असंच तो राहायचा. तर त्याच्यासाठी अशा 4 हँकी, आणि त्या 4 हँकीवर पण त्याचं नाव लिहिलेलं, आणि हे त्याचं स्कूलची बॅग. आणि सोबतच मी टिफिन तयार केला त्याच्यासाठी. त्यामध्ये तिथे त्याला जेवणाचं आहे, पण आता नवीन आहे तो, तिथे त्यांच्या हाताने खाईल नाही खाईल, त्यामुळे टीचर म्हटलं होतं की तो त्याचं कम्फर्ट फूड जे आहे ते तुम्ही द्या. तर मी सध्या ना निहालसाठी एक ट्रिक वापरली. त्याला चॉकलेट म्हणून ना मी डेट्स देत असते, जसे की आपले ओले खजूर असतात की नाही, ते खजूर देत असते त्याला खाण्यासाठी. असं म्हणते की चॉकलेट आहे, आणि तो पण आवडीने खातो. आणि बनाना त्याचा फेवरेटच आहे. मग काय केलं सगळं पॅक, आणि साहेबांना उठवायला गेली तर उठायचं नावच नाही. माऊ ए माई उठ राजा. निहाल मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. उठो बेबी. स्कूलला काय आहे मग, स्कूलला काय आहे रे, हां स्कूलला काय मग, मग स्कूल आहे ना आज, चला उठा लवकर उठा चला. इकडे मग टीका लावू दे. बाप्पा घरी शाळेत
इकडे मग शाळेत चालली वा टिक्का लावू द्या. बाप्पाला हात जोडा. हा बाप्पा, ओमन ओमन माझा आज फर्स्ट डे आहे. हा मला छान छान शेर राहू द्या तिथे. हा चल. राम रामच केला. जाऊ दे. आजीला कर, आजीला कर राम राम. हा गुड बॉय. हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज माहिती हॅलो माऊ, मस्त खेळशील ना फ्रेंड सोबत. चलो बसा समोर मामाजवळ जा की मागे बसतो. ओके ठीक आहे. हा आमचा निहाल पोलीस आहे बरं का. निहाल, हाय हाय. आडव्या मी बसत नाही एवढं लांब बोला. करू पण मॅडम म्हणे की तिथं ना ऑफिस एक फॉर्म भर. हा मी बाहेर थांबते. बाय. येतो आम्ही लगेच येतो. टाकलं निहाल. मला कसं तरी वाटत होतं शेवटी मम्मा म्हणत होता ना.
कशी आहे रे ही? फुल कसं होतं तुझं? तू काय खाल्लं? कसा वाटला हा व्हिडिओ? माझ्यासाठी खूप स्पेशल होता, खूप जास्त, कारण माझा बाळ आता मोठं झालंय. त्याला स्कूलमध्ये मी टाकते, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे जरा इथला जवळचा विषय आहे हा. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आवडेल का मी निहालबद्दल सगळं असं सांगितलेलं तुमच्यासोबत? सांगा मला.